मी धनश्री केतकर. आज मी इकिगाई या पुस्तकावर बोलणार आहे. इकिगाई ही एक जपानी संकल्पना आहे. इकी म्हणजे टू लिव्ह आणि गाई म्हणजे रिझन. इकिगाई म्हणजे रिझन टू लिव्ह, ज्याचा अर्थ आहे जगण्याचं कारण, सतत व्यस्त राहण्यामधला आनंद. इट इज अन आर्ट ऑफ स्टेइंग यंग व्हाईल गेटिंग ओल्ड. हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरालेस हे या पुस्तकाचे लेखक आहेत. हेक्टर हा आधी खरं तर स्पेनचा नागरिक होता. तो स्वित्झर्लंडमधल्या सर्न इथे सॉफ्टवेअर इंजिनियर होता. नंतर तो जपानमध्ये आला आणि जपानी संस्कृतीवर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. त्यापैकीच हे एक पुस्तक. फ्रान्सिस मिरालेस हा अनेक पुरस्कार प्राप्त आणि बेस्ट सेलिंग पुस्तकांचा लेखक आहे. त्या दोघांची ओळख झाल्यावर बोलताना जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचा विषय निघाला. तेव्हा इकिगाई ही संकल्पना त्याच्यामागे असावी असं त्यांना वाटलं आणि मग त्यांनी संशोधन करायचं ठरवलं. संशोधनाअंती लिहिलेलं हे पुस्तक म्हणजेच इकिगाई, द जॅपनीज सिक्रेट टू लॉंग अँड हॅपी लाईफ. जेव्हा एखादी गोष्ट ही सिक्रेट आहे असं कोणी म्हणतं, तेव्हा ते सिक्रेट जाणून घ्यायचं सगळ्यांनाच खूप कुतूहल असतं. त्यामुळे हे पुस्तक 63 भाषांमध्ये भाषांतरित झालेलं आहे आणि त्याच्यात 30 लाखाहून अधिक प्रती संपलेल्या आहेत. तर अशा या पुस्तकात आहे तरी काय ते आता आपण बघूया. जगात अशी काही बेटं आहेत जिथे 100 वर्षाचे किंवा त्याहूनही जास्त दीर्घायुषी असे खूप लोक राहतात. त्या भागांना ब्ल्यू झोन्स असं म्हणतात. नेटफ्लिक्सवर ब्ल्यू झोन्स ही सिरीज बऱ्याच जणांनी बघितली असेल. त्या ब्ल्यू झोन्सपैकीच एक आहे जपानमधला ओकिनावा प्रांत. तिथे दर लाखांपैकी 24 लोक हे 100पेक्षा जास्त वयाचे आहेत. या लोकांच्या दीर्घायुष्याची मुख्य कारणं या संशोधकांना जी सापडली ती अशी होती: मित्रत्वाची भावना जपणं, सकस अन्न, साधी राहणी, ग्रीन टी, चांगलं हवामान आणि मुख्य म्हणजे इकिगाई, ज्यामुळे त्यांच्या आयुष्याला आकार येतो. इथल्या ओगिनी ह्या गावात दुसऱ्या महायुद्धात हल्ला होऊन 2 लाख बळी गेले. पण इथे आज जगातले सर्वात जास्त दीर्घायुषी लोक राहतात. आणि आश्चर्य म्हणजे त्यांना कॅन्सर, हृदयरोग, स्मृतिभ्रंश असे मोठमोठे आजारही होत नाहीत. या सर्वाची कारणं त्यांच्या आहार, विहार आणि विचारात आहेत. जपानी लोकांचं जेवण हे सप्तरंगी असतं, इंद्रधनुष्यासारखं. त्यांच्या जेवणात 206 अन्न प्रकार असतात म्हणे. रोजच्या जेवणात 18 प्रकारचं अन्न असतं. पण जपानमध्ये जेवणाआधी असं म्हणतात, हारा हाची बू, म्हणजे काय तर तुमचं पोट 80% भरेपर्यंतच जेवा. आपल्याकडे खरं तर आपण म्हणतो ना, सावकाश जेवा. आता सावकाश म्हणजे हळू, संथपणे हा एक अर्थ तर आहेच, पण दुसरा अर्थ असा आहे की सह अवकाश म्हणजे पोटात थोडी जागा ठेवून जेवा. तिथे हॉटेलात 4 लहान आणि 1 मोठी थाळी देतात. आता एवढ्या थाळ्या बघून तुम्ही खूप जेवणार आहात असं तुम्हाला वाटतं, पण प्रत्यक्षात तुम्ही कमीच जेवता. ओगिरीमधले लोक मांसाहार, मद्यसेवन, प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं हे अगदी कमी प्रमाणात करतात. व्यायामाच्या बाबतीत ते अति तणावपूर्ण व्यायाम काही करत नाहीत, पण नियमित हालचाली, शेतात काम करणं, चालणं हे सगळं ते करतात. तिथे लोक निवृत्तीनंतरही अतिशय कार्यक्षम आणि व्यस्त असतात. खरं तर बहुतांश लोक तिथे निवृत्तच होत नाहीत. त्यांच्या भाषेत निवृत्तीसाठी शब्दच नाहीये म्हणे. एका जागी बसून राहण्यामुळे स्नायू कमकुवत होतात. प्रतिकार शक्तीवर आणि एकूण पूर्ण शरीर संस्थेवर वाईट परिणाम होतात. त्यासाठी त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. पहिलं म्हणजे कामाला पायी जा अथवा दिवसात कमीत कमी 20 मिनिटं चाला.
दुसरं, जिन्याचा वापर करा, त्यामुळे स्नायू आणि श्वसनक्रिया बळकट होईल. तिसरं म्हणजे सामाजिक कार्यात भाग घ्या. चौथं, जंक फूडपेक्षा फळं खा. पाचवं, 7 ते 9 तास झोप घ्या. सहावं, लहान मुलांबरोबर खेळा, एखाद्या संघाचं सभासद व्हा. सातवं, स्वतःच्या दिनचर्येतल्या हानिकारक सवयी ओळखून चांगल्या सवयी लावा. ओकिनावात इतरांशी सौजन्याचे, मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करणं हा त्यांच्या संस्कृतीचाच भाग आहे. तिथे मोआई म्हणजे एकाच उद्देशाने एकत्र आलेल्या लोकांचे अनेक गट असतात. ते मासिक वर्गणी ठरवून एकत्र जमतात आणि जेव्हा ते एकत्र भेटतात तेव्हा जेवण, चर्चासत्र, निरनिराळे खेळ खेळणं आणि छंद यासाठी हे जमवलेले पैसे वापरतात. मेंदूला व्यायाम देणं गरजेचं आहे. जेव्हा मेंदूकडे नवीन माहिती येते तेव्हा तो नवीन कनेक्शन्स निर्माण करतो आणि पुनर्जीवित होतो. दुसऱ्यांबरोबर खेळून, गप्पा मारूनही नवचैतन्य निर्माण होऊन निराशा नाहीशी होते. वयाच्या 20पासूनच मेंदूतील पेशी, न्यूरॉन्स वयस्क होऊ लागतात. पण बौद्धिक व्यायाम, नवीन गोष्टी शिकणं, नव्या प्रसंगांना सामोरं जाणं, नवीन गोष्टी जाणून घ्यायची उत्सुकता, खेळ खेळणं यामुळे मानसिक व्यायाम होतो आणि वय वाढण्याची प्रक्रिया संथ होते. तणावाचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तणावाला तोड देण्यासाठी काही बदल शरीरात घडतात. आजार झाल्यावर जशी नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण होते तीच प्रक्रिया तणावामुळेही होते. पण या रोगप्रतिकारक पेशी फक्त रोगावरच हल्ला करत नाही तर चांगल्या पेशींवरही हल्ला करून त्यांना नष्ट करतात. सततच्या तणावामुळे निराशा येऊ नये म्हणून ज्या हॉर्मोन्सची गरज असते त्यांचीही निर्मिती थांबते. शिवाय चिडचिडेपणा, निद्रानाश, चिंता, उच्च रक्तदाब हेही त्रास सुरू होतात. अशा वेळी माइंडफुलनेस, ध्यान, मेडिटेशन यांचा तणावावर मात करण्यासाठी चांगला उपयोग होतो. पण थोडासा तणाव असणं चांगलं असतं बरं का, कारण त्यामुळे येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आपण तन मन लावून कष्ट करतो आणि त्यामुळेच नुसतं आरामदायी सुस्त जीवन जगणाऱ्यांपेक्षा जास्त निरोगी आणि दीर्घायुषी राहू शकतो. आहार, शारीरिक मानसिक व्यायाम याबरोबरच तुम्ही कशा तऱ्हेने विचार करता हेही महत्त्वाचं आहे. इथले लोक कोणाचाच द्वेष करत नाही. ते इचारिबो चोडे या तत्वानुसार वागतात, ज्याचा अर्थ आहे सगळ्यांना आपल्या भावासारखं मानणं. त्यांच्या आनंदी जीवनशैलीचं रहस्य आहे सामाजिक बांधिलकी. येशिवा या युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार जे लोक सकारात्मक दृष्टिकोनाने जीवनाकडे बघतात आणि जे त्यांच्या भावनांना योग्य दिशा देऊ शकतात ते दीर्घायुषी होऊ शकतात. व्हिक्टर फ्रँकल यांची लोगोथेरपी ही तुम्हाला जगण्यासाठी कारण शोधायला मदत करते. जीवनाचा उद्देश समजला की जगण्याची नवी उमेद मिळते आणि आपण नव्या उत्साहाने समस्यांवर मात करायला आणि नकारात्मक कार्यशैली बदलायला तयार होतो. व्हिक्टर फ्रँकल पेशंटला पहिला प्रश्न हाच विचारतो, तुम्ही आतापर्यंत आत्महत्या का केली नाही? बहुतेक वेळा पेशंटला एखादं तरी चांगलं कारण सापडतं. मॅन्स सर्च फॉर मीनिंग या पुस्तकात ते म्हणतात, ज्याला का या प्रश्नाचं उत्तर माहीत असतं त्याला कसं याचं उत्तर मिळतंच. आजच्या जगात लोक जे करावंसं वाटतं त्यापेक्षा दुसरे करतात म्हणून किंवा दुसरे सांगतात म्हणून करतात. यामुळे हे अंतर्गत द्वंद्व टोकाला गेल्यास आत्महत्येचे विचार येतात. पुढे त्यांनी सांगितलंय की प्रवाह किंवा फ्लो ह्याची शक्ती. मानसशास्त्रज्ञ स्क्लिझेन्स्टीन हाली म्हणतात,
फ्लो म्हणजे अशी अवस्था ज्यात आपण आनंदी, उत्साही, सर्जनशील जीवन जगतो. ते करताना देहभान हरपून त्या कामाशी एकरूप होतो, म्हणजेच तल्लीन होतो. जर महत्त्वाचं काम करताना तुमची एकाग्रता भंग पावत असेल तर पुढील उपाय करून पहा, असं त्यांनी सांगितलंय. एक म्हणजे अवघड काम शोधा, पण फार कठीण नको बरं का. दुसरं म्हणजे स्पष्ट आणि पक्क ध्येय ठेवा. आपल्याकडे नकाशा असण्यापेक्षा होकायंत्र असणं जास्त महत्त्वाचं, कारण ते आपल्याला योग्य दिशा दाखवतं, असं ते म्हणतात. एकाच कामावर लक्ष केंद्रित करा. आपल्याला वाटतं मल्टीटास्किंगमुळे वेळ वाचतोय, पण त्यांनी असं म्हटलंय की मल्टीटास्किंगमुळे 60% क्षमता कमी होते. माइंडफुलनेस, ध्यानधारणा याचा उपयोग करा. मोठं ध्येय असेल तर त्याचं लहान लहान तुकड्यांमध्ये विभाजन करा. शांत जागी काम करा. काम करताना मोबाईल बंद ठेवा, सायलेंट ठेवा. 25 मिनिटं काम, 5 मिनिटं आराम अशा टेक्निकचा वापर करा. आवडीच्या कामाने सुरुवात करा. असे अनेक गोष्टी त्यांनी आपल्याला यासाठी सांगितले. जपानमधले कलाकार, इंजिनियर, झेन तत्वज्ञानी आणि त्यांची खाद्य संस्कृती यात एक समान धागा आहे. तो म्हणजे सिम्प्लिसिटी अँड अटेन्शन टू डिटेल, म्हणजे साधेपणा आणि तपशिलावर सखोल लक्ष. मायक्रोफ्लो म्हणजे रोजच्या कामात आनंद मिळवणं, जसं की भांडी घासणं, भिंतीला रंग लावणं यासारखी साधी साधी जी कामं असतात त्या रोजच्या कामांमध्ये आनंद घ्यायला शिका. त्यात तल्लीन होऊन जा. परिणामांची चिंता करू नका. आनंद हा कृतीमध्ये हवा, काय साध्य झालं यात नाही. तुमच्या आयुष्यात अशी कोणती कामं आहेत जी करताना तुम्ही तल्लीन होता? ती सगळी एका कागदावर लिहा आणि स्वतःला प्रश्न विचारा की या सर्वात समान धागा कोणता आहे. उदाहरणार्थ, एकट्याने काम करणं की गटात काम करणं, मेहनतीचं काम करणं किंवा विचार करण्याचं काम करणं इत्यादी. कदाचित या प्रश्नांच्या उत्तरामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनाचा इकिगाई शोधायला मदत होईल. इकिगाई शोधण्यासाठी पुढचे 4 प्रश्नही त्यांनी दिलेले आहेत. पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला काय करायला आवडतं. नंतर त्यांनी म्हटलंय जगाला कशाची गरज आहे. तिसरं म्हणजे तुम्ही काय चांगल्या तऱ्हेने करू शकता. आणि चौथं, काय केल्यास तुम्हाला पैसे मिळू शकतात. आता हा जो चौथा भाग आहे तो कदाचित आपल्यासारख्या ज्येष्ठांच्या बाबतीत लागू नाहीये, पण पहिल्या 3 गोष्टींचा आपण नक्कीच विचार करू शकतो. इकिगाई स्पष्ट असलेले लोक परिस्थिती जरी त्यांच्या विरुद्ध असली, समस्या आल्या तरी दृढतेने आपली इकिगाई साध्य करण्यासाठी प्रयत्न करतात. दृढता म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा असा दृष्टिकोन ज्यात तातडीने काय करावंसं वाटतं यापेक्षा महत्त्वाचं काय आहे यावर लक्ष केंद्रित करणं आणि नकारात्मक भावनांमध्ये वाहत न जाणं. अशी एक जपानी वळ आहे, नाना कोरोबी या ओकी, म्हणजे 7 वेळा पडा, 8 वेळा उठा. अशीच एक आणखी चांगली कविताही त्यांनी दिलेली आहे. रेनहोल्ड निबुहर यांची ही शांततेची प्रार्थना आहे. हे ईश्वरा, ज्या गोष्टी आम्ही बदलू शकत नाही त्या शांतपणे स्वीकारण्याची शक्ती आम्हाला दे. ज्या गोष्टी बदलायला हव्यात त्या बदलण्याचं साहस दे आणि वरील दोन्ही गोष्टींमधील फरक ओळखण्याची हुशारी दे. पुढची एक संकल्पना आहे ती म्हणजे स्टॉइसिझम, म्हणजे आत्मसंयम, भावनांवर नियंत्रण. सुख आणि इच्छा या काही समस्या नाही आहेत. जर आपण त्यांचं गुलाम होणार नसलो तर त्यांचा लाभ घ्यायला काहीच हरकत नाही. कोणत्याही प्रसंगात भावनांवर ताबा असणं हाच आत्मसंयमी माणसाचा गुणधर्म असतो.
सद्गुणी माणसांचा उद्देश निश्चल किंवा स्थिरचित्त अवस्था मिळवणे, जिथे राग, लोभ, भय, चिंता हे नसेल तर केवळ आनंद, प्रेम, शांतता, धन्यवाद आणि कृतज्ञतेचे भाव असतील. स्टोइक्स हे असे सद्गुण प्राप्त करण्यासाठी नकारात्मक कल्पनाचित्राचा वापर करतात. म्हणजे काय तर अशी कल्पना करतात की त्यांच्याकडे असलेल्या सुखसोयी आणि साधनं निघून गेली तर काय होईल, अशा प्रकारे वाईटात वाईट काय होईल याचा ते विचार करतात आणि त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार राहतात. आपले अनिल अवचट आहेत, त्यांचं सुद्धा हे नेहमी एक सांगणं असतं की फार फार तर काय होईल याचा विचार करा. तसंच आहे की वाईटात वाईट काय होईल. एपिक्टेटस हा तत्वज्ञानी म्हणतो, तुमच्या बाबतीत काय घडतं हे महत्वाचं नाहीये, तर तुम्ही त्यावर काय प्रतिक्रिया देता ते महत्वाचं आहे. झेन बुद्धिझमच्या मते ध्यानाचा उपयोग आपल्या मनाला विचारांपासून मुक्त ठेवणं हा नसून आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचारांना तटस्थ नजरेने पाहणं, पण त्याबरोबर वाहत न जाणं. त्यामुळे आपण आपल्या मनाला राग, द्वेष, निराशाच्या भावनांमध्ये वाहत जाण्यापासून वाचण्याचं प्रशिक्षण देऊ शकतो. दृढता आणण्यासाठी अजून एक उपाय म्हणजे भूतकाळ किंवा भविष्यकाळाची चिंता करत राहण्यापेक्षा आपण वर्तमान काळामध्ये आत्ता काय आहे याचा विचार करावा. जग हे क्षणभंगूर, अस्थिर आणि कायम बदलणार आहे हे कायम लक्षात ठेवल्याने त्या गोष्टी नाश पावल्या किंवा दूर गेल्या तरी त्यांना दुःख होत नाही. इचिगो इचिगी म्हणजे आत्ताचा वर्तमानातील क्षणच खरा आहे आणि तो परत येणार नाही. जपानी लोकांच्या मते परिपूर्णतेतील सौंदर्य शोधण्यापेक्षा अपूर्णतेतील सौंदर्य शोधणं हीच खरी कला आहे. यालाच ते वाबी साबी म्हणतात. त्यामुळे ते अशा म्हणी नेहमी तुटलेला कप किंवा अपूर्ण वस्तूंवर लिहून ठेवतात. जपानी आर्किटेक्चर हे सर्वोत्तमाचा आग्रह धरत नाही, ते चैतन्याच्या आणि वाबीसाबीच्या संकल्पनेनी काम करतात. तिथल्या मोठ्या मोठ्या इमारतीही लाकडाने बनवतात. माणसाचं जीवन आणि त्यांनी बनवलेल्या वस्तू क्षणभंगूर आहेत हे जपानी संस्कृतीने स्वीकारलं आहे. ज्या गोष्टी प्रतिकार करतात आणि समस्येमध्येही ठामपणे उभ्या राहतात त्यांना दृढ आणि कणखर म्हणतात. ज्या हानी पोचल्यावर जास्त उभारी घेतात त्यांना प्रतिजैविक म्हणतात. 2011च्या त्सुनामीनंतर तिथली काही गावं कायमची उद्ध्वस्त झाली तर काही मात्र जोमाने पुन्हा उभी राहिली. या संकल्पनेचा रोजच्या जीवनात कसा वापर करता येईल ते पाहूया. त्यासाठी त्यांनी असं म्हटलंय की एकाच स्रोतावर अवलंबून राहू नका. ओगिमीमध्ये लोकांकडे पैसे कमवण्याचे 2 पर्याय होते. ते त्यांची उत्पादनं बाजारात विकत होते आणि प्रत्येकाची भाजीपाल्याची बागही होती. दुसरं म्हणजे छोटे छोटे धोके पत्करा. उदाहरणार्थ 10 वेगवेगळ्या कंपन्यात गुंतवणूक केली तर काही कंपन्यात तरी लाभ मिळण्याची शक्यता आहे. तिसरं म्हणजे तुम्हाला कमकुवत बनवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. उदाहरणार्थ 2 जेवणांच्या मध्ये नाश्ता करणार नाही, आठवड्यातून एकदाच गोड खाईन किंवा दिवसात 20 मिनिटापेक्षा जास्त सोशल मीडियावर वेळ घालवणार नाही इत्यादी. आपण आयुष्यात दृढता आणण्यासाठी भीतीवर मात करायला हवी आणि कोणत्याही समस्येला संधी समजून पाहायला हवं असंही त्यांनी म्हटलंय. आता या इकिगाईचे त्यांनी 10 नियम दिले. साधे सोपे नियम आहेत ते. पहिला नियम आहे कायम कार्यरत राहा, कधीही निवृत्त होऊ नका. पण दुसरा नियम लगेच त्यांनी असं म्हटलंय की निवांत राहा. म्हणजे जे काही करताय त्याच्यात फार तुम्ही असं कटकट करून नका करू, निवांत राहा. तिसरं म्हणजे पोट भरून जेवण्यापेक्षा क्षमतेच्या 80%च जेवा.
चौथं, चांगला मित्र परिवार जपा, गप्पा मारा. हे आपल्याला सगळ्यांनाच आवडतं नाही का? पुढचं आहे, पुढच्या वाढदिवसाला जास्त तंदुरुस्त व्हा. नंतर त्यांनी म्हटलंय, हसत राहा, लहान गोष्टीतही आनंद मिळवत राहा. सातवं आहे, निसर्गाशी जोडलेले राहा, बागकाम करा, निसर्गात जा. नंतर पुढे आहे, धन्यवाद द्या. ग्रॅटिट्यूड किंवा कृतज्ञता बाळगणं ह्याला आजकाल खूप महत्त्व आलेलं आहे आणि त्याचा खूप उपयोग होतो असं सगळेच म्हणतात. वर्तमानात जगा, म्हणजे भूतकाळात काय झालं, भूतकाळात काय दुःख होती, त्रास होते ह्याच्यावर विचार करण्यापेक्षा किंवा भविष्याची चिंता करत राहण्यापेक्षा वर्तमान काळात आत्ता काय आहे ते जगा. आणि शेवटचं म्हणजे तुमच्या इकिगाईप्रमाणे वागा. तुमचा इकिगाई माहीत नसेल तर तुमचं ध्येय इकिगाई शोधण्याचं ठेवा. आतापर्यंत आपण इकिगाई म्हणजे काय, त्याचा उपयोग काय, आपली इकिगाई कशी शोधायची, इकिगाईचे नियम काय, हे सगळं ऐकलं. हे ऐकून तुमच्यापैकी अनेकांच्या असं मनात आलं असेल, अरे ह्यात काय नवीन आहे, आम्ही हेच का सगळं करतो. मग तर फारच छान, यू आर ऑन द राईट ट्रॅक. शतायुषी होण्याच्या दिशेने तुमची छान वाटचाल चालू आहे. आणि यातून आपल्याला नवीन काही कळलं असेल तर आपण ते अंमलात आणूया. शेवटी एक जपानी कविता ऐकूया. स्वस्थ आणि दीर्घायुषी जगण्यासाठी सगळे पदार्थ थोडे थोडे आणि आनंदाने खा. लवकर निजा, लवकर उठा आणि लगेच चालायला जा. प्रत्येक दिवस शांततेने जगा. या यात्रेचा आनंद घ्या. स्वस्थ आणि दीर्घायुषी जगण्यासाठी सगळ्यांशी आपुलकीने वागा. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा साजरे करा सर्वच ऋतू. तुमची पोटं किती वयाची आहेत काळजी करू नका. तुमच्या मेंदूच्या मदतीने आणि हातांच्या साहाय्याने काम करत राहा. सतत कामामध्ये व्यस्त राहा. 100 वर्ष तुमच्या दिशेने चालत येतील. धन्यवाद.